वकील अधिष्ठान विचारमंच नाशिक शिवशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्तानं परिसंवाद अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय ओबीसी अल्पसंख्याक यांच्या परिसंवाद दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी बुधवार सायंकाळी 5:30 ते 9 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला. ठिकाण पसा नाट्यगृह, सायखेडकर सभागृह, शालिमार, नाशिक. या कार्यक्रमाचे 2 सत्रात आयोजन करण्यात आले. प्रथम सत्राचे उद्घाटक माननीय ॲडव्होकेट नितीन ठाकरे, अध्यक्ष नाशिक बार असोसिएशन नाशिक व दुसऱ्या सत्राचे उद्घाटक ॲडव्होकेट अशोकदादा आव्हाड, न्यायाधीश तथा जिल्हा सत्र न्यायाधीश तथा न्यायालय नाशिक यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं. या परिसंवादाच्या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्षता ॲडव्होकेट रवी नारायण कांबळे, उच्च न्यायाधीश मुंबई तथा अध्यक्ष वकील अधिष्ठान विचारमंच नाशिक. प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. मान्यवरांच्या हस्ते, त्याचबरोबर माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट रवी नारायण कांबळे यांच्या हस्ते माननीय ॲडव्होकेट नितीन ठाकरे, त्याचबरोबर ॲडव्होकेट अशोकदादा आव्हाड यांचा सन्मान करण्यात आला. त्यात पुष्पगुच्छ, शाल, त्याचबरोबर स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कार्यक्रमाचं सत्राचे वक्ते व त्याचबरोबर दुसऱ्या सत्राचे वक्ते त्यांचाही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यात सहभागी झालेल्या भारत मुक्ती मोर्चा, लहू क्रांती मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क नाशिक, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांतीसेना मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा नाशिक, त्याचबरोबर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा नाशिक, राष्ट्रीय पिछेडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद यांच्या माध्यमातून या ठिकाणी सहभागी झाल्याचं या ठिकाणी दिसून आलं. अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या कार्यक्रमाला लागला आणि त्यात या परिसंवादात आपले विचार मान्यवरांनी अतिशय सखोल पद्धतीनं सादर करून या ठिकाणी अध्यक्षता ॲडव्होकेट रवी नारायण कांबळे यांनी या ठिकाणी आपल्या अनमोल विचारांचा ठेवा मांडला. वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक. संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. मोठा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमामध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी 106वी जयंती आज साजरी करण्यात आली. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा जो उपक्रम आपण राबवलेला आहे, तर काय सांगाल? सर, या प्रोग्राममधून माझा SC, ST, NT, BJT, OBC मायनॉरिटी यांचा DNA एक आहे. यांनी एकत्रित येऊन नाही का हा लढा नाही का लढायला पाहिजे आणि हा लढा जर लढला तर नाही का आपण या ब्राह्मण आणि ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध जिंकू शकतो. काय सांगाल सर, या ठिकाणी उपवर्गीकरण आणि बाकीच्या इतर ज्या समस्या आहे त्या संदर्भात? हे सर्व उपवर्गीकरण आणि जे भारतामधल्या जेवढ्याही समस्या आहेत ते युरेशियन ब्राह्मणांनी लावलेल्या समस्या आहेत आणि ह्या समस्या जोपर्यंत नष्ट होणार नाही तोपर्यंत भारत आझाद होणार नाही. ठीक आहे सर, अजून काय सांगाल? बोला. मला माझ्या SC, ST, NT, BJT, OBC बांधवांना एक सांगायचं आहे की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला लढा बहुजन बांधवाच्या विरोधात करता कामा नये. जर केल्यास आपण नाही का युरेशियन ब्राह्मणाला सहकार्य करत आहोत हे नाही का लक्षात घ्यावे. त्यामुळे मी आमच्या संपूर्ण बहुजन वर्गाला विनंती करतो की आमचा लढा कोणत्याही परिस्थितीमध्ये युरेशियन ब्राह्मणाच्या विरुद्ध आणि EVMच्या विरुद्ध ठेवायलाच हवा. थँक्यू. 106व्या जयंतीनिमित्त परिसंवाद या कार्यक्रमाचे परिसंवाद चालू आहे. तसेच आपले कांबळे सरांनी या कार्यक्रमासाठी खूपच धावपळ केली आणि हा कार्यक्रम आयोजित करून आणला. त्यांचे खूप धन्यवाद. आज थोडक्यात अण्णाभाऊ साठे त्यांच्याबद्दल आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. तर आपल्या महाराष्ट्रातील एक समाजसुधारक हे रशियामध्ये जाऊन म्हणतात, मी अशा राज्यातून आलो आहे जिथे 3.5 कोटी लोक मराठी बोलतात आणि छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या या भूमीचे प्रजापालक आहेत. अशा या थोर शिवशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊंचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात वाटेगाव येथे झाला. त्यांचा ते मातंग समाजात जन्मले. जातीव्यवस्था, गरिबी आणि सामाजिक भेदभावामुळे अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही. गावात आलेल्या पुरामुळे त्यांच्या कुटुंबाला स्थलांतर करावे लागले. त्यांचे कुटुंब मुंबई येथे गेले. त्यांना तिथे अनेक संकटांना सामोरे जावे लागले. असे म्हणतात की अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस
शाळेत दिलं. अशा अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली. मुंबईमध्ये लोकशाहीर म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. त्यांनी 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, 10 प्रसिद्ध पोवाडे, पटकथा, लावणी यांची निर्मिती केली. त्यांनी लिहिलेली फकीरा ही कादंबरी खूप गाजली. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेवर महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकविचारांचा कार्याचा खूप प्रभाव होता. अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर गोरगरीब आणि श्रमिकांसाठी संघर्ष केला. त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. अशा शिवशाही लोकशाही समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी गोरेगाव मुंबई येथे निधन झाले. मरणोत्तर 2022 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील MGM विद्यापीठाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना सन्मानाची डिलीट मानद पदवी प्रदान करून त्यांच्या साहित्यातील योगदानाला मानवंदना दिली. साठे कुटुंबातील अण्णाभाऊ यांच्या सुनबाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अशा या शिवशाही लोकशाही समाजसुधारक कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा सन्मान आणि अभिवादन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद. वो बचाने के लिए हम एक साथ आगे भी आए और मूवमेंट के लिए तैयार रहे. शुक्रिया सर. इसके बाद मैं रिक्वेस्ट करूंगा एडवोकेट प्रदीप मानमोटे सर, एडवोकेट प्रवीण सेजवर सर आजच्या कार्यक्रमात म्हणजे 5 मिनिटात आपली भूमिका मांडतील. सदर कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आमचे मित्र आदरणीय ॲडव्होकेट रवी नारायण कांबळे ते अध्यक्ष आहेत. आता माझी इच्छा म्हणजे एक वकील म्हणून आपल्याला सांगतो मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आपण जर समाजाचं निरीक्षण जर केलं त्याच्यामध्ये मनुष्य हा शिक्षण घेऊन फक्त सुशिक्षित होतो. परंतु आता काळाची अशी गरज आहे का नुसतं शिक्षण घेऊन सुशिक्षित होण्यापेक्षा चांगले संस्कार घेऊन तो सुसंस्कृत झाला पाहिजे. आणि आता नुसतं आपण म्हणतो बेटी बचाव बेटी पढाव, परंतु आता परिस्थिती अशी निर्माण झाली की बच्चा बचाव बच्चा पढाव अशी परिस्थिती आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे वकिली करत असताना मला असं जाणवलं, आता आपण जर बघितलं तर फॅमिली कोर्टात जरी आपण गेलो तर कोणाच्या केसेस जास्त असतात यावर असं आपण बघितलं तर सगळ्यात जास्त केसेस ह्या जे आपले जवळचे लोक आहेत त्यांच्या असतात. त्याचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपण जर बघितली तर मुलांना आपण चांगले संस्कार दिले पाहिजे. आता डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा हा कार्यक्रम आहे, त्यांनी सुद्धा त्यांच्या शायरीमधून मुलांना सुसंस्कृत केलं पाहिजे हे त्यांनी सांगितले, जेणेकरून गुन्हेगारी कमी होईल आणि मुलं चांगले समाज चांगला घडेल. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. शाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीच्या निमित्तानं जो परिसंवाद आपण आयोजित केलेला, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मंचावर विराजमान असलेले दुसऱ्या सत्राचे उद्घाटक ॲडव्होकेट अशोकजी आव्हाड, त्याचप्रमाणे यांच्या संकल्पनेतून हे संमेलन होते ते आमचे सहकारी ॲडव्होकेट रवी कांबळे, मंचावरती उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि समोर उपस्थित असणारे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मान्यवर बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने मी या आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की हा परिसंवाद त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. या निमित्तानं जे वंचित घटक आहेत त्या घटकांच्या विचारांना सुद्धा कुठेतरी एक व्यासपीठ उपलब्ध होणं गरजेचं आहे. शाहू फुले आंबेडकरांची नावं आपण फक्त भाषणांमध्ये घेतो, परंतु खऱ्या अर्थाने त्यांचे विचार जे होते ते सर्वसामान्यांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कोणीतरी उचलायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने या मंच जो आहे यांनी जो हा विचार पुढे घेतलेला आहे आणि आज इथे चांगल्या वक्त्यांचं मार्गदर्शन होणार आहे. त्याच्यामध्ये लहू मुक्ता फकीराना यांची विचारधारा फुले शाहू आंबेडकर यांच्याशी समतुल्य हे बऱ्याचशा लोकांना अद्याप माहीत नाही, परंतु या निमित्तानं हे सुद्धा लोकांपुढे या ठिकाणी येणार आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कथा सापडण्यामध्ये त्यांची भूमिका काय होती याबद्दलचा विचार या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामध्ये
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आणि अल्पसंख्याक यांच्या आज काय भूमिका आहे याच्याबद्दलचा उहापोह या मंचावरती होईल आणि एक चांगलं वैचारिक खाद्य आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. खरं म्हणजे अशा प्रकारच्या परिसंवादाची फार गरज असते, कारण या निमित्तानं सगळे काही विचार आपले रवळून निघतात, आपल्याला माहीत असतात काही गोष्टी माहीत नसतात. अशा प्रकारच्या परिसंवादामधून एकमेकांच्या विचारांचे आदान प्रदान या ठिकाणी होते आणि मग त्याच्यातून जे काही बाहेर निघतं ते खऱ्या अर्थाने समाजाला उपयुक्त असंच काहीतरी निघतं. आणि म्हणून मला वाटतं हा जो काही परिसंवाद आपण इथं ठेवला आहे त्याच्याबद्दल मी आयोजकांना पुन्हा धन्यवाद देतो आणि या पहिल्या परिसंवादाचे आणि ते उद्घाटन झालं असं जाहीर करतो. ते भावलं, त्यांचे विचार आपल्याला पटले, कारण त्यांच्या याच्यामध्ये जो काही साहित्यामध्ये बटबटीतपणा असतो, परंतु तो बटबटीतपणा त्यांनी आपल्या साहित्यामध्ये आणून दिला नाही आहे आणि प्रामाणिकपणे त्यांनी आपल्या भावना या छोटे जे काही त्यांच्या व्यक्तिरेखा होत्या त्या व्यक्तिरेखांमधून, आता माकडीचं माळ असो किंवा आवडी म्हणून जे एक त्यांचं पात्र आहे, या सगळ्या प्रत्येकाचं दुःख, वैयक्तिक दुःख, समाजामुळे जे वैयक्तिक माणसाला जे दुःख भोगावं लागतं, सामाजिक परिस्थिती, या सगळ्या गोष्टी त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतात आहे. आणि खरं म्हटलं तर त्यांचं जे काही साहित्य आहे हे अजरामर राहणार आहे, कारण त्यांच्या साहित्यामध्ये सत्यता होती, त्यांच्या साहित्यामध्ये सामाजिक परिस्थितीचं खरं पुरं चित्रण होतं. अशा व्यक्तीला माझ्यातर्फे भावपूर्ण आदरांजली. आणि गुप्ताचा लेखी त्याचप्रमाणे या देशातील व्यवस्था बदलण्यासाठी आमच्या 50% महिलांचा सहभाग असल्याशिवाय आमच्या कुठलीच चळवळ, कुठलीच आंदोलन सक्सेस होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही आमच्या माता भगिनींचा सत्कार आम्ही स्टेजवरती आम्ही जेव्हा समतेचा विचार मांडतो तेव्हा आम्ही तो विचार आम्ही प्रॅक्टिकली अंमलात आणतो, अंमलबजावणी करतो. यानंतर अण्णाभाऊ साठेंनी, आपण दुसऱ्या सत्राकडे वळत आहोत, पण महिनेचा उल्लेख केलाय तर अण्णाभाऊ साठे एका दमात कसं म्हणतात आणि अण्णाभाऊ साठेंनी मुंबईचं वर्णन केलं त्या चक्करमध्ये पहिलं वर्णन केलेले तो किती प्रतिमा सृष्टी कशी वापरली त्यांनी. म्हणजे ते असं म्हणतात, ओतीव बांधारण गव्हाळा नव्या नवतीची काळी जवण्याची, ओतीव बांधारण गव्हाळा चंद्र कोड चंद्राची उदात्त गुणांची, हसून बोलायची मंद चालायची, सुगंध केतकी सतेज कांती. एका दमात जर तुम्ही म्हटलं ना, तुम्हाला प्रॅक्टिस लागते, नाही म्हणू शकत तुम्ही. माझी महिना गावाकडे राहिली. आणि त्याच चक्करमध्ये अण्णाभाऊ साठे म्हणतात, इथे पैगास भरत्यात चोरांची, ऐक खाऊंची शिर चोरांची, हरामखोरांची भांडवलदारांची. फार खतरनाक आहे. हरामखोरांची भांडवलदारांची वाचा तुम्ही. आजही भांडवली व्यवस्था आमचा सत्यानाश करते, ती लागू होते. म्हणून मी मुद्दाम त्याचा उल्लेख केला. आपण दुसऱ्या सत्राकडे जाताना दुसऱ्या सत्राचे आपले विषय आहेत की अनुसूचित जाती जमाती ओबीसी प्रवर्ग तयार करण्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका काय होती आणि आरक्षणाच्या लाभार्थी समूहामध्ये अंतर्गत भांडणे लावून आरक्षणाच्या मूळ संकल्पने संपवण्याचे षडयंत्र. तर या विषयावर आपलं मनोगत, आपली भूमिका मांडण्यासाठी मी पाचारण करतो ॲडव्होकेट अमोल वानखेडे सर. हे आपली भूमिका या विषयाच्या अनुषंगाने मांडतील ॲडव्होकेट अमोल वानखेडे. 106व्या जयंतीनिमित्त परिसंवाद या कार्यक्रमाचे परिसंवाद चालू आहे. तसेच आपले कांबळे सरांनी या कार्यक्रमासाठी खूपच धावपळ केली आणि हा कार्यक्रम आयोजित करून आणला. त्यांचे खूप धन्यवाद. आज थोडक्यात अण्णाभाऊ साठे त्यांच्याबद्दल आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. तर आपल्या महाराष्ट्रातील एक समाजसुधारक हे रशियामध्ये जाऊन म्हणतात, मी अशा राज्यातून आलो आहे जिथे 3.5 कोटी लोक मराठी बोलतात आणि छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या या भूमीचे प्रजापालक आहेत. अशा या थोर शिवशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊंचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात वाटेगाव येथे झाला. त्यांचा ते मातंग समाजात
जातीव्यवस्था, गरिबी आणि सामाजिक भेदभावामुळे अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही. गावात आलेल्या पुरामुळे त्यांच्या कुटुंबाला स्थलांतर करावे लागले. त्यांचे कुटुंब मुंबई येथे गेले. त्यांना तिथे अनेक संकटांना सामोरे जावे लागले. असे म्हणतात की अण्णाभाऊ साठे हे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले. अशा अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली. मुंबईमध्ये लोकशाहीर म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. त्यांनी 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, 10 प्रसिद्ध पोवाडे, पटकथा, लावणी यांची निर्मिती केली. त्यांनी लिहिलेली फकीरा ही कादंबरी खूप गाजली. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेवर महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकविचारांचा कार्याचा खूप प्रभाव होता. अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर गोरगरीब आणि श्रमिकांसाठी संघर्ष केला. त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. अशा शिवशाही लोकशाही समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी गोरेगाव मुंबई येथे निधन झाले. मरणोत्तर 2022 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील MGM विद्यापीठाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना सन्मानाची DLiT